नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा आमच्याकडे गौरी गणपतीची स्थापना कशी होते, त्याची तयारी कशी केली जाते किंवा मुखवटे आणि त्यांचं जे इतर सगळं साहित्य आहे ते कसं ठेवलं जातं आणि कशा पद्धतीने त्याची तयारी करतात याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलं की आमच्याकडे ज्या कोठ्या आणि स्टँड आहे त्याच्यावरती गौरीची स्थापना होते. तर त्याच्यासाठी ना आदल्या दिवशी ना त्या कोठ्यांना आहे ना स्वच्छ धुवून आहे ना उन्हामध्ये वाळवून घेतो आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी स्थापना होते गौरीचं आवाहन होतं त्या दिवशी आपण जो पिंप असतो म्हणजे ज्यामध्ये सर्व साहित्य ठेवलेलं असतं तो काढतात आणि त्याच्यामधून सर्व जे मुखवटे आहेत ना ते 2 ताटांमध्ये तांदळाच्या राशीवरती ठेवतात. तर दोन्ही मुखवटे सारखे असल्यामुळे काय करतो आम्ही, त्याच्यामध्ये एक लहान आणि एक मोठी अशी म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं एका पेपरवरती चिठ्ठी टाकतो. म्हणजे कसं आहे आम्हाला लक्षात राहतं की मोठी कोणती आणि लहान गौरी कोणती. तर आमच्याकडे मोठ्या गौरीचे म्हणजे ज्येष्ठाचे मुलगा आहे आणि कनिष्ठाची मुलगी आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ताटांवरती आम्ही ते गौरींचे मुखवटे ठेवतो. तसंच इथे एका पॅकेटमध्ये मी व्यवस्थित असे दागिने ना सेपरेट असे पॅक करून ठेवते. ते सुद्धा ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशी चिठ्ठी टाकते म्हणजे एकमेकींचे दागिने मिक्स होत नाही. आता ज्या दिवशी आवाहन असतं त्या दिवशी तर आपण ती सर्व तयारी करतोच. पण ज्या आपण कोठ्या बघितल्या ना त्याच्यामध्ये आम्ही धान्य भरतो. तर धान्य भरण्याचं कारण असं आहे की त्याचं एक त्याच्यावरती आपण ते ज्येष्ठाचं वरचं धड, पण धड हा शब्द बोलणं चुकीचं आहे. तर खांद्याचा भाग जो वरचा भाग आहे तो ठेवण्यासाठी ना ते व्यवस्थित उभं राहण्यासाठी त्याच्यामध्ये वजन ठेवतो. वजनासाठी एक गहू आणि तांदूळ असं वेगवेगळं आम्ही ठेवतो. तर साधारण 2 ते 2.5 किलो ठेवतो म्हणजे जेणेकरून ते वजन असतं. त्याचं किती ठेवावं त्या म्हणजे किती किलो टाकावं धान्य ते त्याचं काही एवढं प्रमाण नाही आहे. पण आम्ही 2.5 किलो ठेवतो. तसंच त्या कोठीवरती ना पेपर टाकतो, स्टँड ठेवतो. जी तुम्ही 3 पायांची जे स्टँड बघितलं ना त्या कोठीवरती ते ॲडजस्ट करतो. त्या साडी त्या कडीमध्ये अडकू नये म्हणून ना पेपरने त्याला असं कव्हर करतो म्हणजे जेणेकरून ती साडी फाटत नाही आणि त्याचे धागे होत नाही. आता व्यवस्थित आपण ते असं उंच जागी असं सेट करतो आणि निर्या करून घेतो. एक तर पुढच्या निर्या करून घेतो आणि खांद्यावरच्या पदरच्या निर्या पण करून घेतो आणि मग नंतर ॲडजस्टमेंट करून आहे ना साडी नेसवून घेतो. आता इथे सिंपल अशी गोल पद्धतीने साडी नेसवलेली आहे. मी आधी नऊवारीसुद्धा नेसवलेली आहे आणि गुजराती पद्धतीने नेसवले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही दरवर्षी साड्याचे नेसवण्याचे प्रकार करतो. फक्त साडी आम्ही 2 ते 3 वर्ष वापरतो. दरवर्षी नवीन चेंज करत नाही. तर अशा पद्धतीने ना आपण हे सेट करायचं आणि धडसुद्धा आम्ही मोठीचं कोणतं म्हणजे वरची जी बॉडी आहे, वरचं जे खांद्याचा भाग आहे तो मोठीचा कोणता आणि कनिष्ठाचा कोणता ते सुद्धा चिठ्ठीवरती लिहून ठेवलेलं असतं. म्हणजे पुढची तयारी करताना आपल्याला कन्फ्युजन होत नाही. अशा पद्धतीने साडीची ॲडजस्टमेंट करून हाईटची ॲडजस्टमेंट करून आहे ना निर्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या आणि पिनांच्या मदतीने व्यवस्थित साडी नेसवून घेतो आम्ही. आणि नंतर मग त्याला दागिने आपल्याला हवे ते पद्धतीने दागिन्यांनी आपण सजवू शकतो. आता इतकं म्हणजे उत्साह असतो की कोणते दागिने गौरीला सजवायचं दागिन्यांनी की हे असं सुचतच नाही. खूप असं म्हणजे कन्फ्युजन होतं की कशी छान आपली गौराई दिसेल म्हणून. पण आता इथे एकटी असल्यामुळे थोडंसं मला वेळ लागतो साडी नेसवायला. मदतीला असलं की जरा कामं पटापट होतात. आणि हो, ते जे मुखवटे पाहिलेत ना, त्या मुखवट्यांमध्ये आम्ही जेव्हा आपण त्यांचं विसर्जन करतो, म्हणजेच ते काढून ठेवतो ना, तेव्हा त्याला शिधा म्हणून छोट्या-छोट्या करंज्या ठेवतो. त्यासुद्धा काढून ठेवतो आणि त्या प्रसाद म्हणून खाल्ल्या जातात. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे कशा पद्धतीने गौराया बसवल्या जातात, हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर पहा म्हणजे हे जे स्टँड आहे ना, वरचं जे खांद्याचा भाग आहे ना, तर मुखवटा लावल्यानंतर पदराचा भाग किती येईल तो सुद्धा ॲडजस्टमेंट करायचा. कारण की मागच्या साईडला पदर जास्त जड नको, नाही तर मुखवटे आहेत ना, हलू शकतात. म्हणून ते ॲडजस्टमेंट करून आहे ना, हाईटचं ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित पदरचा भाग सोडायचा आणि निर्यांनासुद्धा व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आणि ॲडजस्टमेंट करून घ्यायची. तर बहुतेकांकडे फायबरच्या सुद्धा अशा गौराईंचं पूर्ण स्टँड असतं. पण आपल्याकडे अशीच कोठीची परंपरा आहे. कोठीवरती स्टँड ठेवून धान्य भरून परंपरा म्हणजे आहे पहिल्यापासून रीत आलेली. तर तीच आपण कंटिन्यू करत आहोत.
तर सध्या आता हे दागिने आहेत बेंटेक्सचे आहे, कॉपर शेडमध्ये, गोल्डन कॉपर. आणि याच्या आधी ना आम्ही मोत्याचे दागिने घेतलेले होते. आता यावर्षी हे दागिने केले, म्हणजे आहेत इमिटेशनचेच दागिने आहेत. तर ते व्यवस्थित असे तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे कसे सजवतात त्या पद्धतीने आपल्याकडे अशा पद्धतीने सजवतात. नथ वगैरे असते, ठुशी आहे, माळा आहेत, लांब मंगळसूत्र, कमरपट्टा आहे, बाजूबंद आहे, त्यामध्ये मेखलासुद्धा आहे. पण मेखला लावायला ना ते कंबरचा भाग छोटा येतो, तर फक्त कमरपट्टाच लावलेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही साड्यांना ॲडजस्ट करून घेते मी. आता बेसिक साड्या दोन्ही गौरवांच्या नेसून झाल्यात. आता त्याला दागिने मी व्यवस्थित असं सेट करून घेते. आता आहे ना साड्या नेसवून झाल्यात. आता मी एक छोटीशी ट्रिक सांगते, की आता हे जे वरची धड असते, म्हणजे हे वरचे हाताचा भाग आहे, गौरायांचा वरचा जो भाग आहे ना, तर त्याला दांडी ना खूप छोटी असते काही काही यांना. तर आपण जेव्हा मुखवटे बसवतो ना, तर ते ॲडजस्ट होत नाही. म्हणून काय करायचं, की एकीनं पाईपचा तुकडा घ्यायचा, साधारण म्हणजे जेवढी मान आहे ना मुखवट्यांची, तेवढं साधारण एक 4 ते 5 इंचाचा तुकडा घ्यायचा आणि तो मानेमध्ये टाकायचा आणि मग वरून मुखवटा बसायचा. पटकन असं छान असं मुखवटा बसतो आणि हलतही नाही आणि पडण्याची भीतीसुद्धा वाटत नाही. आज गौरींचं आवाहन आहे, म्हणजे त्यांचं आगमन आहे. तर पूजेचं ताट बनवलं आहे. तसंच इथे काय करायचं, आम्ही काय करतो, म्हणजे जिन्यामध्ये किंवा घरापासून थोडंसं एक 10-12 पावलं लांब आहे ना तुळस ठेवतो. तुळशीजवळ आहे ना दोन्ही गौरायांचे ताटं ठेवायची. त्यांचं पहिले तिथे पूजा करायची, तुळशीची पूजा करायची. त्यांच्या डोळ्याला, पापण्यांना पाणी लावायचं, तुळशीला पाणी व्हायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्यांचं आवाहन करायचं आणि मग त्यांना आहे ना छान असं नाचत वाजत गाजत असं घरामध्ये त्यांना आणायचं. आणि घरामध्ये आणल्यानंतर आहे ना पूर्ण घरभर फिरवायचं त्यांना आणि मूळ आपला देवारा जिथे असेल ना तिथं दोघींना ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मोठी जी असते ना गौराई, तिला देवाच्या म्हणजे देवाऱ्यापाशी ठेवायचं. आणि दुसरी जी लहान गौराई आहे ना, तिला आहे ना जिथं आपण गौराया बसवणार आहोत, गणपती आहे जिथं स्टँड आहे तिथं आणून ठेवायचं. असं आमच्याकडे 2 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात. मग त्यांना साखरचा नैवेद्य लावायचा, चहा पाण्याचा नैवेद्य लावायचा आणि मग नंतर त्यांची पूजा करून आहे ना छान असे त्यांचे मुखवटे आहेत ना, आपण जे साडी वगैरे तयार करून जे स्टँड तयार केलेले त्याच्यामध्ये आपण ते व्यवस्थित बसवायचे. त्याच्यानंतर ते दागिने आहेत ना सर्व ॲडजस्ट करायचे. सुरुवातीला जर जास्त दागिने फिट्ट केले ना तर मुखवटे व्यवस्थित बसवता येत नाही. म्हणून मुखवटे बसवल्यानंतर मग त्याचे दागिने व्यवस्थित ॲडजस्ट करून छान असं सजवून घ्यायचं आणि मग त्यांची ओटी भरायची, खणा नारळाने ओटी भरायची. आणि आमच्याकडे ना गौराईंच्या समोर आहे ना राशी भरून ठेवतात. एक 1.25 किलोची रास असते, एक गव्हाची असते, एक तांदळाची रास असते. तर त्या राशीची पण पूजा करायची. त्याच्यावरती लिंबू पानाचा विडा ठेवायचा, कणीस ठेवतो आमच्याकडे. तसंच पडवळ ठेवतात, पण पडवळ आहे ना ही दुसऱ्या दिवशी जेव्हा जेवतात ना पूर्ण सगळं 16 भाज्यांचा पुरणाचा स्वयंपाक असतो ना, तेव्हा ते पडवळ ठेवतात. पण आदल्या दिवशी मका, ते नारळाची, खणा नारळाची ओटी वगैरे, पानाचा विडा, शृंगारचं जे पूर्ण पाकिट असतं बांगड्या वगैरेचं, ते तिथं ठेवतो. अशा पद्धतीने ठेवलं जातं आणि केलं जातं. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. गौरायांना वाजत जेव्हा आणतो ना, तेव्हा दारामध्ये रांगोळ्या, तसंच लक्ष्मीची पावले काढली जातात आणि महालक्ष्मी आल्या, सोन्याचे पावले आल्या, असं पूर्ण म्हटलं जातं. ते एक 5-6 कडवे आहेत, ते सर्व म्हटलं जातं. तर पहा आता गौरवांचे मुखवटे आहेत ना बसवलेत व्यवस्थित, छान असं ॲडजस्टमेंट केली आणि दागिन्यांची व्यवस्थित असं सेट करून घेतले. राशीसुद्धा भरलेल्या आहेत. आता त्यांची खणा नारळाची ओटी भरून आहे ना त्यांची पूजा करायची. आणि आमच्याकडे पहिल्या दिवशी ना दशमी आणि मेथीची भाजी, वरण भात आणि तुम्ही गोडाचा जो पण नैवेद्य केला असेल तो लावायचा. हे त्या दिवशी नैवेद्य लावलं जातं गौरायांना. आणि मग दुसऱ्या दिवशी पूर्ण सगळा स्वयंपाक असतो तेव्हा पूर्ण
पानाचा विडा म्हणजे खाण्याचा पाण्याचा विडा, तसंच पडवं ठेवल्या जाते. तशी पहिले डोक्यावर ठेवायचो आम्ही, पण ती डोक्यावर ॲडजस्ट होत नाही म्हणून आता पायाजवळच ठेवतो. त्यांना हार वेण्या लावल्या जातात, त्यांना जानवं घातलं जातं आणि आमच्याकडे आरत्यासुद्धा असतात. म्हणजे पुरणाच्या आरत्या बनवतो. मोठीच्या वेगळ्या असतात, लहानीच्या वेगळ्या असतात. असं आरत्या पुरणाच्या बनवल्या जातात आणि पुरणाचा स्वयंपाक, पूर्ण 16 भाज्या, आमटी, कढी, खीर, वडे, भजी, आळूची पानाची वड्या हे भरपूर सर्व बनवलं जातं. तसंच फराळाचे सर्व पदार्थ आहेत ना, दुसऱ्या दिवशी सर्व मांडलं जातं तिथे स्टँडमध्ये गौरायांसाठी. आणि आम्ही ना असं पॅक करून ठेवत नाही. कोणी कोणी असं पॅक करून ठेवतात. पण आपण देवासमोर ठेवले आणि पॅक करून ठेवायचं त्याला काही अर्थ नाही ना. आपल्यासमोर असं पॅक करून नुसतं ठेवलं आणि खा म्हटलं तर आपण जेवतो का? नाही खात. म्हणून आम्ही असं बिना झाकायचे असे व्यवस्थित सगळे पदार्थ मांडतो. म्हणजे त्यांना पण खाता येतं फराळाचं, त्यांना आस्वाद घेता येतो. तशीच फळं ठेवतो, 5 प्रकारची फळं ठेवल्या जाते आणि पूर्ण त्यांचं जेवण झालं ना, की त्यांना पानाचा विडा खाण्याचा दिला जातो आणि वेणी वगैरे तर लावतोच, त्यांना गजरा वगैरे लावतो आणि काय करतो रात्री हळदी कुंकूचे असे दोघींचे वेगवेगळे करंडे, कुंकवाचे करंडे भरतो आणि एकदम पूर्ण सपाट असं प्लेन ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी ना ते आम्ही चेक करतो, बघतो तर त्याच्यामध्ये खरंच त्यांची बोटं उमटलेली असतात. काही ना काही खूण असते. असं म्हणजे जागृत गौराया असतात. असं तर प्रत्येकाकडेच येतात त्या. त्या खूप म्हणजे माहेरवाशीण असतात तर त्या आलेल्या असतात. तर हळदी-कुंकू घेऊनच जातात आणि आम्ही हे जे नैवेद्याचं ताट आहे ना, ते सुद्धा आम्ही दिवसभर आणि रात्रभर ठेवतो. लगेच काही खात नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी ते नैवेद्य म्हणून खातो. तर देवाचं एवढं म्हणजे त्याच्यावर आशीर्वाद असतात, की हे आपण स्वयंपाक आपण पहाटे 3-4 वाजता सुरू केलेला असतो. म्हणजे कितीतरी तास उलटून जातात. 24 तासापेक्षा जास्त तास उलटून जातात की नाही, तरीसुद्धा अजिबात खराब होत नाही हे नैवेद्याचं ताट. आम्ही ते घरातले जे मेंबर आहेत ना, ते सर्व मिळून हे नैवेद्याचं ताट आम्ही दुसऱ्या दिवशी जेवतो. म्हणजे ते प्रसाद म्हणून घेतो. तर तुम्ही कशा पद्धतीने हे प्रसाद बनवतात किंवा कशा पद्धतीने तुम्ही पान देवीला लावतात, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर तुम्हाला कसं वाटलं आपल्या गौरायांचं सजावट म्हणा, तयारी तुम्हाला कसे वाटले याबद्दल नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि तिसऱ्या दिवशी ना त्यांचं विसर्जन असतं. विसर्जन म्हणजे मुखवटे आहेत ना, एका साईडला असे हलवले जातात. म्हणजेच त्यांचं विसर्जन होतं. मग ते हलवल्यानंतर थोड्या वेळाने ते उतरवले जातात आणि मग आपण जसं पॅक केलं होतं तशा पद्धतीने पुन्हा पॅक करून ठेवून देतो. पण शेवटच्या दिवशीचं म्हणजे तिसऱ्या दिवशीचं आम्ही काही शूटिंग केलेलं नाही. ते अगदी आपलंच मन भरून येतं, डोळे पाणावतात आणि महालक्ष्म्यांचे सुद्धा तेव्हा डोळे अक्षरशः पाणावलेले दिसतात. तर त्या पण उदास असतात. तर ते काही शूटिंग केलं गेलं नाहीये. तर यावर्षी बघू तसं शूटिंग करता आलं तर. कारण की त्यावेळेला ते शूटिंग करायला पण मेंबर हवा असतो. तर बरेच कामं असतात. तर घरातली मंडळी सुद्धा कामामध्ये बिझी असतात. तर तर त्यामुळे ते शूटिंग होत नाही. तर मंडळी असा होता सर्व गौराईंचा जो कार्यक्रम असतो, उत्सव असतो. तर अशा पद्धतीने साध्या पद्धतीने केला जातो. आणि स्वयंपाकाचा आहे एक वेगळा व्हिडिओ तो नंतर मी अपलोड करेल. तर हा जो उत्सव आहे तो तुम्हाला कसा वाटला यातून नक्की कमेंट करा. तुमच्याकडे महालक्ष्म्या, गौरायांचं कसं स्वागत होतं, कशा पद्धतीने होतं ते तुम्ही मला सांगू शकता. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक